चिटणविसांचा मोठा पुळका आला ना, म्हणून तुम्ही हे सगळं घडवून आणलं, बरोबर? वीणा, काहीतरी काय बोलतेस तू? काहीतरी नाही, अगदी बरोबर बोलतेय मी. आता जा, माझ्या आई बरोबर गावाला जा. तुम्हालाही हेच हवंय ना? अहो, तुम्हाला माझा कंटाळा आला होता तर तसं सरळ सांगायचं ना. पुन्हा तेच. अगं मी का सांगेन असं? आणि समजा मी जर का तिकडे गेलो, बघा बघा, म्हणजे तुम्हाला जायचंच आहे तिकडे. समजा मी समजा असं म्हणालो, म्हणजे बघ, समजा मी तिकडे गेलो तर मी तिथे जाऊन इथला बिझनेस कसा काय बघू शकणार आहे? अगं इतके दिवसात आपण कधी मुंबईला जायचा सुद्धा विचार केला नाही. अरे हा बिझनेस, अहो आईला माहितीये की हा एवढा मोठा बिझनेस उभा करायला तुम्ही किती कष्ट घेतलेत. अहो बाबांनी सुद्धा खूप मेहनत घेतलीये. ही मेहनत अशी धुळीला मिळालेली तिला अजिबात चालणार नाही. सावरलात का धक्क्यातून का नाही अजून? आई, हे की नाही तुझे घर जावई होऊ शकणार नाही. का? एवढा सगळा बिझनेस इथेच तर आहे ना. बिझनेस सोडून हे गावाला कसे येतील? अगो मग यांचा एवढा मोठा बिझनेस सांभाळणार कोण? मी आणि प्रिया. छे ग, आम्हाला बिझनेस मधलं काही कळत नाही. तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटत का ग तुला? इतक्या वर्षात तुझ्या नवऱ्याच्या बिझनेस मधलं तुला काहीच कळत नाही? पण आता नाही कळत, मग काय करणार? मला माहितीये काय करायचं ते. मी माझ्या नवऱ्याला मदत केलीये त्याचा बिझनेस उभा करायला, आणि आता जगात काय चाललंय ना हेही मला कळतं. ते 3G का 4G काय आहे ना ते बसवून घेऊ आपण. बिझनेस त्याच्यावरूनच हँडल करतात, होय ना हो जावई बापू? हो हो, ते शक्य आहे. आणि भेटायलाच यायचं असेल ना तर येतील ना महिन्यातून एखाद वेळेला. त्यांच्या तब्येतीचा अंदाज घेऊन माझी त्याला काही नाम नाही. तरीही नाही का? कारण मी आणि यांनी असं ठरवलंय की तुम्ही दोघांनी आता आमच्या जवळच कायमचं राहायचं. बाई 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 बाई, अगं तू इथं आलीस नाही कि मग काही दिवसांनी राया आणि प्रांजल सुद्धा इथे येतील. अगो म्हणजे एका छताखाली प्रधानांच्या 3 पिढ्या. बाई 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 बाई, आता हे ठरलं म्हणजे ठरलं. वीणा सोड, हे शक्य नाही. आता या वयात आम्ही काही तिथून पुन्हा इथे येणार नाही. आमच्या आयुष्याची घडी बसलीये, सगळं सुरळीत चाललंय. सगळा बिझनेस तुमच्या हातात सोपून आम्ही परत गेलो ना त्याला आता 15 वर्ष झाली. अगं मग त्यात काय मोठं, परत इथे यायचं. मी नाही म्हटलंय ना, आणि मी जे म्हणते ते फायनल असतं. हे मी तुला सांगायला हवंय का? सासूबाई, तुम्ही जरा विश्रांती घेता का? आपण नंतर बोलूयात या विषयावर. नाही, मला विश्रांती नाही घ्यायची. मला माझ्या नातीकडे परत जायचंय. हे बघा, तुम्ही विचार करायला 2 दिवस घ्या, मग जावई बापू आपण एकत्रच जाऊ गावाला. नाही म्हणजे नाही, तू कुठेही जाणार नाहीस. नको, तुम्हाला प्रायव्हसी हवी ना यावर विचार करायला मी जाते. पांडू, माझ्या 2 बॅगा घेऊन या जा. चला सासूबाई, मी येतो तुम्हाला सोडायला. चला. अहो काहीतरीच काय. वीणा, तू त्यांना अजिबात अडवू नकोस. अगं खूप दिवसांनी प्रांजलला भेटल्यात त्यांना तिथली माणसं आवडली असतील, तिकडे राहणं आवडलं असेल. तू त्यांना अजिबात अडवू नकोस आणि त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करू नकोस. हो, पण त्यामुळे मी माझा निर्णय मागे घेईन असं नाहीये. माझा निर्णय फायनल आहे. चला जावई बापू. पांडू, सामान ठेव गाडी. वीणा, येते मी. हे बघ, आता तुला जे काही बोलायचं असेल ना ते मनमोकळेपणाने बोलून घे. मी तुला विचार करायला वेळ दिला नाही असं नंतर म्हणू नकोस. येते मी. आलो सोडून. असं कसं बाई बाई बाई, या वीणा प्रधानला ना कोणी समजूनच घेत नाही. सासूबाई, तुम्ही खरंच ग्रेट आहात. पण मला खरोखरच तुमच्या बरोबर घेऊन जायचा विचार नाहीये ना तुमचा? नाही हो जावई बापू,
तुमच्या बायकोचं ना डोकं टाळ्यावर आणायचंय मला. चांगलंय चांगलंय. आता फक्त मी काय करायचंय तेवढं सांग. फार काही नाही हो. तुमची बायको अगदी रडकुंडीला आली ना तर तिला सांगा की चिटणवीसांच्या घरी जाऊन त्यांची माफी माग, माझं चुकलं असं म्हण, आणि रायाला घरजावई करून घेण्याचा हट्ट सोडून दे. म्हणजे तुझी आई सुद्धा तिचा हट्ट सोडेल. नक्की. सासूबाई, तुम्ही खरंच खूपच मोठा प्रश्न सोडवलाय. मी प्रयत्न केलाय. आता तिने सहजासहजी मान्य केलं तर ठीकच आहे. म्हणजे नंतर तुमच्याकडे काय प्लॅन बी पण तयार आहे का काय? अहो, युद्धात उतरायचं म्हणजे सगळी शस्त्र बरोबर घ्यायला हवीत ना. पण ते काय आहे ते मी नाही तुम्हाला सांगणार. मला वाटतं त्याची काही गरज लागणार नाही. बघूया काय होतंय ते. हा बोल ग. वसुआजी, तिथे सगळं ठीक आहे ना? ठीक नसायला काय झालं? अगं, मी माझ्या मुलीकडेच आलेली आहे ना, अनोळख्या ठिकाणी नाहीये मी. तसं नाही ग, मला खूप टेन्शन आलंय. तू तिथे गेल्यापासून काहीच कळलं नाही ना म्हणून. तू कशाला टेन्शन घेतेस? आता टेन्शन घ्यायची वेळ तुझ्या मम्माची आहे. ती डोक्याला हात लावून बसली तिथे. वसुआजी, अगं प्लीज मला सांग ना, आता तिथे काय झालंय, काय केलंयस तू? अगं, मी आता घरीच येते ना, मग घरी आल्यानंतर सगळं सांगते ना. मी आलेलं चालेल ना तुला? ग वसुआजी, प्लीज लवकर ये, मला खूपच टेन्शन आलंय. मी राहायला पाठवू का तुला घ्यायला? नको. जावई बापू आहेत ना माझे, ते सोडतायत मला. ठीक आहे ठीक आहे, तू ये लवकर ये. अगं, इथून यायला जितका वेळ लागणार आहे तितकाच लागणार आहे ना. चल, ठेव आता फोन. चला जावई बापू, तुमची लेक तिथे आतुरतेने वाट बघते. चल बसा. वाह, आज माझी बायको माझी वाट बघत घराच्या बाहेर उभी. क्या बात आहे. सो क्यूट. मस्त वाटलं. चल आता आत चल चल. राया, तू हो पुढे, मी आलेच. अच्छा, म्हणजे तू माझी वाट बघत नव्हतीस? अरे ऍक्च्युली वसुआजी म्हणाली की ती येतेच आहे म्हणून थांबले होते. काय गंमत आहे ना. मला वाटलं माझी बायको माझी वाट बघते. राया, प्लीज चिडू नकोस ना. चिडू नको तर काय करू प्रांजल? तुला परत परत सांगून सुद्धा तू ऐकत नाहीच आहेस. प्लीज आशा लावू नकोस. अरे याला काय अर्थ आहे? राया, काहीतरी पॉझिटिव्ह घडते तर त्याला सपोर्ट कर ना. आणि जर का तुला सपोर्ट करायचा नसेल ना तर मला तरी करू. प्रांजल, तुला आनंदी व्हायचं असेल ना तर सगळं झाल्यावर हो. तुझी मम्मा जेव्हा मला घर जावई बनवण्याचा हट्ट सोडेल ना तेव्हा हो. नंतर पुढे जाऊन निराशा होणार असेल ना तर मग या सगळ्याचा काय फायदा? पण हे असंच घडणार आहे असं कसं म्हणतोस तू? हाच नेगेटिव्ह विचार बाजूला ठेव ना जरा. मी निगेटिव्ह विचार करतो? मग काय आहे? प्रांजल, अगं मी तुला फक्त सावध करतोय. आपण जर एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवली आणि ती गोष्ट जर पूर्ण नाही झाली तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो. आणि तो त्रास तुला होऊ नये एवढंच मला वाटतंय. पण तू म्हणतोयस तसं होणार नाही असं म्हणते मी. मग चांगलंच आहे, पण तसं झालं तर? परत तू तेच बोलतोयस. हे बघ प्रांजल, प्रांजल, वसुआजी, तू कधी आलीस? दे दे बॅग दे. तुम्ही दोघं घराच्या बाहेर भांडत होतात ना तेव्हा. नाही अगं सॉरी, म्हणजे आम्ही भांडत नव्हतो. तू तू चल ना, आज चल. आणि हे काय, पप्पा कुठे आहेत? ते येणार होते ना तुला सोडायला? आले होते सोडायला. गल्लीच्या टोकाशी सोडून गेले मला ते. मी म्हटलं त्यांना पुढचा रस्ता मला माहितीये.
का? अरे या गल्लीत गाडी वळवायचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून. काय रे, आत खोली आहे ना तुम्हाला? हो. मग आज जाऊन भांडा ना. कुठले नवरा बायको भांडत नाहीत, पण त्या भांडणाचा असा गवगवा करायचा की नाही हे आपल्या हातात असतं ना. सॉरी. भांडणाचा विषय काय होता? मला मेलीला या भांडणात कशाला पडायला हवं? नवरा बायकोच्या भांडणात पडू नये हे या वयात सुद्धा मला कळत नाही. आजी अगं तिथे काय झालं आणि तू आत्ता इथे कशी काय आलीस? सांगते ना, चल आत. नाही नाही आता सांग ना प्लीज. अगं किती उतावळे होतेस, आज चल, सगळ्यांच्या समोर सांगते, चल. चल. बाई बाई बाई, अहो काय विचारते मी तुम्हाला? हा, आई येऊन जे बोलून गेली त्याच्यावर काय करायचं ठरवलंय तुम्ही? मी काही तुम्हाला जाऊ देणार नाही. हे बघ वीणा, मलाही कुठेही जायचं नाहीये, कळलं ना? पण मानलं पाहिजे तुझ्या आईला. तिच्या डोक्यात ही जी काही कल्पना आली आहे ना, ही सगळी तुझ्यामुळे आलेली आहे. आणि आपला आता काही त्याला पर्याय नाहीये. मला तर तिकडे जायलाच लागेल. अहो पप्पा बोलावलं मला. प्रिया, या सगळ्या फायली आजच्या रात्रीमध्ये नीट स्टडी करून ठेव. स्टडी का? अगं ती प्रांजल तिच्या नवीन संसारामध्ये रमली आणि तू मोकळीच आहे. आणि आता मी जर का तुझ्या आजी बरोबर तिकडं लांब गावाला निघून गेलो तर आपल्या बिझनेस वरती फिजिकली लक्ष ठेवायला कोणी नको का? काळजी करू नको, मी तिथून तुला गाईड करेन. पण पप्पा मला ह्याच्यातलं काय कळतंय? अगं न कळायला काय झालं? एवढी ग्रॅज्युएट झालीस, कॉमर्स ग्रॅज्युएट. थोडासा जरी अभ्यास केला असता तरी तुला सगळं काही कळेल. आणि आपल्या ऑफिस मधले लोक आहेत ना, ते तुला नीट समजावून सांगतील. आता हे सगळं तुम्हालाच सांभाळायचंय. हे प्रिया बाळा, या सगळ्याचा नीट अभ्यास कर. मम्मा मी हे प्रिया, एक दिवस रात्री जागून काम केल्याने काही बिघडत नाही ग. जा. अगं पण मला ह्याच्यातलं खरं जा ना, आता मी सांगते ना, तर जा. आणि बेडा, तू पण उद्या ऑफिसला येऊन जा. नाही म्हणजे त्या लोकांना कळेल की आपल्यावरती लक्ष ठेवणारं कोणीतरी आहे. नाही तर त्यांना असं वाटायचं की आता काय आपली मज्जा. बाई बाई बाई, आता मी तुमची बॅग पण भरून तयार ठेवू का? नाही म्हणजे तुम्ही एवढी निरोपाची भाषा करताय, पण मी करत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती जरी माझी आई असली ना तरी मी तिची मुलगी आहे. मी काही ना काहीतरी उत्तर शोधून काढेनच. मग मी विचार केला, हिला पैशाचा माज चढलाय. कशामुळे? जावई बापू बिझनेस सांभाळतात, ही म्हणते मला घर जावई हवा. मी का नाही? आम्ही दोघं वयानं जास्त म्हातारे आहोत. मी आई नाही हिची. अगं माझ्या सगळ्या मैत्रिणीवर पत्ते खेळतायत. आता फटकन तसंच मला काही झालं तर? वसू आजी, आता खरं बोलायला गेले तर वसू आजी, तू घाबरू नकोस. जायच्या आधी तुझ्या मम्माला वटणीवर आणणार आहे. पण नको ना ग असं बोलूस. पण या सगळ्यातून निष्पन्न काय होणार आहे? म्हणजे पप्पा घर जावई व्हायला तयार झाले तर? नाही रे बाबा, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. त्यांचा काहीच प्रश्न नाहीये. वीणाला कळायला हवं ना की आपला नवरा घर सोडून दुसरीकडे म्हणजे स्वतःच्या आईकडे सुद्धा राहायला गेला तर तिला काय वाटेल. मग तिला कळेल
की ती प्रांजल आणि तुमच्याकडे काय मागते ते. तुम्ही तर कमालच केली बाई. ते बरोबर आहे, पण आपला उद्देश अजून साध्य झालेला नाहीये. खरंय, वीणा रायाला घरजावई करून घेण्याचा हक्क सोडेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं जिंकू आपण. समोरच्यानं हार आपल्या तोंडानं कबूल केली पाहिजे. हो, पण यासाठी आपण काय करायचंय? वीणानं खूप त्रास दिलाय ना तुम्हाला. आता वेळ आलीय त्याची परतफेड करण्याची. म्हणजे नक्की काय करायचं? नाही, आणि कसं आहे, त्या जसं वागल्या तसं वागणं अवघड आहे आमच्यासाठी. हो, हो, नाही रे बाबा, ऐका. ठरलं तर. असं नाही, ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. राया, काम करतोयस? हो, वसुआजीने सांगितलंय ना, एक काम संपायच्या आत आपल्याला दुसरं काम मिळायला हवं, त्याचाच प्रयत्न करतोय. म्हणजे आजकाल लोक बिझनेस ऑनलाईन ग्रो करतायत, ते कसं वर्क करतात तेच बघतोय. बघ, आता तरी तुला पटलं ना, माझी वसू आजी अशी काहीतरी जादू करते की सगळं एका मिनिटात ठीक होतं. हम्म. ए राया, तुला माहितीये, लहानपणी आम्ही काही खोड काढली ना की मम्मा आम्हाला मारायला धावायची, आणि मग मी काय करायचे, वसू आजीच्या मागे जाऊन लपायचे. आता वसू आजी मध्ये असल्यामुळे ना तिला आम्हाला मारताच यायचं नाही. मग आजीला ती सांगायची की तू बाजूला हो. आजी म्हणायची अजिबात नाही, मुलांना शिस्त लावण्याचा पर्याय मारणं हा नाहीये. तुला आम्ही असं मारून मोठं केलंय का? आणि तेव्हापासून मला कळलं होतं की मम्माच्या मारापासून जर वाचायचं असेल ना, तर वसू आजीच्या मागे जाऊन लपायचं. मस्त ना? राया, तू ऐकतोयस का मी काय बोलतेय ते? हो, ऐकलं. मग मला सांग मी काय बोलले ते. प्रांजल, लहान मुलांसारखं नको करूस ग. मला माहितीये तू ऐकलं नाहीस म्हणून तू सांगू शकत नाहीस. तेव्हापासून माझा विश्वास बसला, मम्माच्या मारापासून वाचायचं असेल तर आजीच्या पाठीमागे जाऊन लपायचं. झालं समाधान? आता मी काम करू का नको करू? कारण काही झालं तरी तुझ्या मम्माचे पैसे मला परत करायचेच आहेत. मग मी घर जावई होवो किंवा न हो, मग तुझा दुसरा कुठलाही नातेवाईक इकडे आपल्याला मदत करायला येऊ नये म्हणून मी हे सगळे प्रयत्न करतो. अच्छा, म्हणून तुझी चिडचिड चाललीये. तर मी वसू आजीला इथे बोलवलं हे तुला आवडलेलं नाहीये? हो, नाही आवडलं. या वयात त्यांनी इथे एसटीने येणं आणि हे सगळं करणं मला ना खरंच खूप ऑकवर्ड वाटतंय. अरे पण ती माझी. तुझ्या मम्माने आपल्याला 3 महिन्याची मुदत दिली होती ना, मला जर तेव्हा काही जमलं नसतं तर मग हे शेवटचं अस्त्र काढलं असतं. पण हे असं करून तू माझ्यावरती अविश्वास दाखवला, हे कळतंय का तुला? राया, अरे तेव्हा फक्त पैशांचा प्रश्न नव्हता. बाबा पोलिसांच्या ताब्यात होते आणि तेही माझ्या मम्मामुळे. ते मला नाही झालं सहन. आणि मला असं वाटलं की या परिस्थितीतून फक्त आपल्याला आजीच बाहेर काढू शकते, म्हणून मी तिला बोलवलं. अरे ती माझी आजी आहे, मी हक्काने तिला मदतीला बोलवू शकते. ठीक आहे, तू जर हे मान्यच केलंय की तुझा नवरा काही कामाचा नाहीये ना, तर मीही काही बोलू शकत नाही ना. थँक्स फॉर नॉट हॅव्हिंग फेथ इन मी.
अरे हे काय तुम्ही दोघे अजून तयार नाही? चला चला पटकन आवरा लवकर. कशासाठी? हे बघ प्रिया, आता बिझनेस सांभाळायचा म्हणजे या सगळ्याची तुला सवय व्हायलाच पाहिजे. अगं बिझनेस मध्ये आराम हराम आहे. चल चल आवर लवकर, उठ. नाही पप्पा, एक तर मी रात्रभर झोपले नाहीये. वाटल्यास मी दुपारी येते एक झोप काढून, पण प्लीज आत्ता नको. नाही, आता तू माझं ऐकायचं. तेव्हा पटकन उठायचं, चटकन आवरायचं आणि झटकन निघायचं माझ्याबरोबर. मी तुम्हाला कालच सांगितलंय, मी अजून हार मानलेली नाही. तुम्ही जा बघू ऑफिसला, मी बघीन काय करायचं ते. ठीक आहे, तुला काही सुचलं ना तर मला पण सांग बर का. म्हणजे कसं जरा बरं होईल ना. आणि काय माहितीये का वीणा, मी एवढ्या लांबून बिझनेस वरती लक्ष कसं ठेवणार ना. चमचा होईल माझी. वीणा, आणि मी तुला पण मिस करेन. वीणा, मला ना एक कल्पना सुचली. आपण दोघे जाऊयात का तिकडे गावाला? म्हणजे बघ ना, आपल्याला आता रिटायरमेंटला अशी किती वर्ष राहिली आहेत, अगदी थोडी. आपण दोघे तिकडे जाऊया, मस्त तिकडे सेटल होऊ. गावाकडे काय हवा असते माहितीये तुला. चल आपण दोघे जाऊया. त्या गावाला जाऊन सेटल होण्यापेक्षा आम्ही जीव देईन. नक्की. गंमत केली ग. गंमत कसली? अहो जा आता, ऑफिसला उशीर होतोय तुम्हाला. गंमत करते.